आज आपण मस्त खुसखुशीत असा नायलॉन साबुदाणा घरच्या घरी तयार करणार आहोत. अतिशय सोपी पद्धत आहे. अजिबात जास्त काही वेळ लागत नाही किंवा खूप जास्त मेहनती नाही. आपण नायलॉन साबुदाणा मार्केटमधून आणतो त्यापेक्षा सुद्धा खुसखुशीत आणि टेस्टी हा साबुदाणा तयार होतो. नायलॉन साबुदाणा तयार करण्यासाठी इथे सर्वात पहिले मी 1 वाटी साबुदाणे घेतलेले आहेत आणि त्यात आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत एका पाण्याने. तुम्ही किलोच्या प्रमाणात सुद्धा घेऊ शकता पण ते मोजूनच घ्या. तर आता एका पाण्याने आपण हे स्वच्छ धुवून घेऊया. म्हणजे त्यामधलं जे पावडर असते ती निघून जाते. आता एक पाण्याने आपण हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण साबुदाणे बुडवून साधारण अर्धा इंच वरती पाणी राहील एवढे यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. म्हणजे आपण खिचडीला साबुदाणे भिजत घालतो त्याप्रमाणे भिजत घालायचे आहेत. आता त्याच्यात झाकण ठेवून मी रात्रभर असंच ठेवून देणार आहे. कमीत कमी 7 ते 8 तास आपल्याला साबुदाणे भिजत ठेवायचे आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही साबुदाणे मस्त भिजलेले आहेत. बोटावरती आपण स्मॅश केलं तर लगेच स्मॅश होत आहेत. तर अशाच प्रकारचे साबुदाणे भिजले पाहिजेत. तर आता हे साबुदाणे आपण मोकळे करून घेऊया व्यवस्थित असे. म्हणजे त्याच्यामध्ये गाठी नाही राहिल्या पाहिजे अशा प्रकारे मोकळे करून घ्यायचे. आता यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत. तर ज्या वाटीने आपण साबुदाणे मोजून घेतले होते त्याच वाटीने पाणी गरम करून घ्यायचं आहे. तर 1 वाटी आपण साबुदाणे घेतले होते त्यामुळे 1 वाटी पाणी आपण गरम करून घेणार. ते उकळून घेतलेलं 1 वाटी पाणी आपल्याला संपूर्ण यामध्ये टाकून घ्यायचं आहे. नायलॉन साबुदाणे दुसऱ्या दिवशी करायचे असतील तर ते आदल्या दिवशी सकाळीच आपल्याला साबुदाणे भिजत घालायचे आहेत.